कसा मग शांत? का कसाची? अरे तो फोन आला होता तर लोनचा कसा करायचा मग? हो बाबा, माझ्याही मनामध्ये ना तोच येत आहे. आता ते फिक्स मध्ये पैसे ठेवले आहेत, ते पुढल्या वर्षी मॅच्युरिटी होणार आहे. जर आताच उचलला तर कटतील पैसे, तेवढी मॅच्युरिटी मिळणार नाही. हो, मी पण तेच सोचत होती. आणि कसं गटातूनही आपण लोनच काढत आहोत नाही का, त्याच्यापेक्षा इकडून तिकडून काढण्यापेक्षा इथून मिळत आहेत 10 लाख रुपये, तर उचलून टाकायचं म्हणतो. 10 वर्षाचा नाही ठेवू, 10 वर्षाचा ठेवून तर जास्त पैसे भरावे लागतील. 15 वर्षाचा ठेवू नाही का. ते का म्हणत होते 15 वर्ष भरायचे म्हणजे आपले 10 लाख जमा होतात तिथं 15 वर्षात. आणि ते मॅच्युरिटी किती मिळते तर बाबा, 2 पट मिळते का 2.5 पट मिळते? तर 2.5 पटही मिळाले किंवा 3 पटही मिळाले तर त्यांना वरचे 20 लाख रुपये मिळतील ना. हे 10 लाख आणि अजून डबल पैसा नाही का, म्हणून ते देत असतील असं मला वाटून राहिला शून्य व्याजदरावर नाही का. 15 वर्षात ते 10 लाखाचे 30 लाख रुपये मिळतील ना त्यांना, त्यांच्या कंपनीला. हो हो बरोबर आहे, म्हणूनच ते देतात शून्य व्याजदरावर. मग कसं म्हणते शांत? हो, आता त्यांच्या बोलण्यावरून तर वाटत नाही फसवतील म्हणून. काढून घ्या ते पॉलिसी. हो, वर्षाचा किती 68,000 नाही तर 70,000 प्रीमियम येईल म्हणत होते. हो, पण तेवढे पैसे कुठे येतात आपल्याकडे? म्हटलं ना मी त्यांना, तेवढे पैसे नाही आहेत म्हटलं एका वेळेस. ठीक आहे म्हटलं, 6 महिन्याचे म्हणत असेल तर भरतो. मग तो लोन मिळाला की आपण तिथूनच मग 6 महिन्याचे पैसे देऊन द्यायचे. हो हो, तसाही जमते ना. 34,000 नाही तर 35,000 येईल नाही का 6 महिन्याचा. मग अजून 6 महिन्यानं भरता येते. हो हो, आपण LIC ची पॉलिसी भरतो तशी सारखी. आता कसं 30-35,000 जमवून टाकेल माणूस. 70,000 एका वेळेस नाही जमणार ना. आता होते पैसे तर ट्रॅक्टरवाल्याला देऊन झाले. हो हो, तसेच करा. अर्धेच पैसे भरा आणि लोन मिळाला की राधाताईचे वगैरे आहेत पैसे ते देऊन द्याल. ट्रॅक्टरवाल्याचेही देऊन होतील. अरे पण याला वेळ लागेल ना, तो ट्रॅक्टरवाला कुठे थांबणार आहे का? हो ना, मग कसे करता? गटातून काढू का मग? नाही नाही, तिथून नको काढू. ट्रॅक्टरवाला म्हणे 8 दिवसात नाही जमतील तर मग किस्त काढून टाकायचा म्हणे. तर तसा करून टाकू. मग ते लोनचा पैसा आला की तो 10 लाखाचा लोन सँक्शन झाला की मग भरून टाकू पूर्ण पैसे एका वेळेस. असं समजायचा की 15 वर्षामध्ये ते आपल्याला 10 लाख रुपये देणे आहेत नाही का. हो हो, आपण ते एक पॉलिसी काढला होता 20 वर्षाची LIC ची. तिथं किती आपले पैसे जमा झाले होते? 50,000 झाले होते जमा आणि आपल्याला मिळाले किती? 1.5 लाख रुपये मिळाले नाही का. हो हो, 1.5 लाख रुपये मिळाले. तेच तर फिक्स मध्ये टाकलं ना. हो, आपण पॉलिसी काढू. ते 10 लाखाची पॉलिसी राहील तर ते 10 लाखाचा लोन आपल्याला देतील त्याच्यावर. आणि मग मॅच्युरिटी ते पूर्ण त्यांना होईल. म्हणजे 10 लाखाचे ते 30 लाख कमवतील. वरचे 20 लाख रुपये त्यांचा फायदा होईल नाही. हो ना शांत. आता 15 वर्षाचीच आहे ते मुदत. 15 वर्षाची आहे तर 20 लाख नाही मिळतील वरचे, पण 15 लाख तर मिळतीलच त्यांना नाही का. 10 लाखावर 15 लाख अजून वरचे. हो हो, मिळतील नाही तर का. म्हणूनच ते देऊन राहिले नाही का, व्याज नाही घेत. मग आपला अधिकार काही राहीलच नाही ना त्या पॉलिसीवर. हो, ते लिहून द्यायचं म्हणे ना स्टॅम्प पेपरवर की ह्या पॉलिसीवर आमचा काही अधिकार नाही म्हणून. म्हणूनच देतात ते. आता समजलं बापा मला. नाही तर आधी म्हटलं की लोन देत आहेत, एकही व्याज नाही घेत आहेत, काही नाही, तर मला तर फ्रॉडच वाटला. हो, मलाही वाटलं होतं. मग आता ललिताला सांगायला चालली जाते. ते येणार होती बँकेमध्ये, अध्यक्ष आहेत. हो हो, सांगून दे सांगून दे. आणि मी घरी राहून का करू, आता कोणत्याच्या वावरात चालली जाते. मग ललिता येते का तर तिलाही चल म्हणते. हो जा ना तर. शांता, तू चालली ललिताकडे पण सांगशील नको याच्याबद्दल काही असं. आधी मिळू दे, मग त्याच्यानंतर सांगशील. आता नको सांगू कोणालाच काही. नाही हो, का पागल समजले का मला? अशी सांगेन मी. आता आपला काम होऊ द्या. मग जर आपल्याला मिळतील तर मग कोणाला लागतील तर मग सांगता येते नाही का. हो, तोच म्हणतो. नाही तर बायांची जात जेरीची जात एक राहते. चपर 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 लागल्या. राहू द्या आपल्या जवळच राहू द्या तुम्ही. बायांना म्हणता, माणसं काही कमी नाही बायांपेक्षा. तुम्ही इथे हाटला उठल्यामध्ये बसता आणि गोष्ट करता तर माहित नाही आहे का. बायांच्या पोटात कोणत्याही गोष्ट पचतात पण माणसाच्या पोटात नाही पचत कोणत्याही गोष्ट. तुम्ही नको सांगाल. मी सांगतो कशाला. तो श्रीराम लाईफ इन्शुरन्सचा फॉर्म पाठवला आहे. असं म्हणजे श्रीराम लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढायची का? हो हो, फॉर्म पाठवला आहे. आता तो फॉर्म भरून पाठवा लागेल, व्हॉट्सअप करावं लागेल. ते साहेब PDF पाठवा म्हणत होते. आता विशाल आल्यावरच तो पाहिल, लॅपटॉपमध्ये करेल. हो हो, तो विशाल आला की मग त्याला कर म्हणा. जेवण झाला की मी जातो ललिताकडे ना, सांगून देते तिला नाही जाऊ म्हणून. आणि विचारेल तर मग. अहो तुम्ही चिंता नका करू, मी बरोबर सांगेन. मी म्हटली आहेत की नाही बाबा घरी. का म्हणता सूर्यकांता, आज नाही गेली का कापूस वेचायला? नाही ना, झाला ना ताई, कालच तर झाला. का करता ताई, कापूस ना फापूस. एवढे हातपाय दुखून राहिले माझे, एवढे हातपाय रात्रीपासून. थंड झाला का झाला तर माहित नाही कापूस. पॅरासिटामॉलही खाल्लं. असं वाटते आता डॉक्टरकडे जावा, इंजेक्शन वगैरे लावून घ्यावा. चालली जा बाबा, चालली जा, नाही तर जास्त होऊन जाते. हो ना, असं ताप आल्यासारखा लागून राहिला. असं स्वयंपाक नाही केली. ते रात्रीची भाजी होती तर दोघे बापलेकाने खाल्लं. आता ना अशी खूप भूक लागली तर म्हणलं थोडंसं ललिताताईच्या घरून भाजी आणतो म्हणून आली बापा. कशाची बनवल्या भाजी?
मी भाजी ना मेथीची आडण केली. आहे का ललिताताई, आहे मेथीची आडण? हो आहे ना, आहे. कसं आता दोघेच जण राहतात, जेवण बिवण झाला का संपून जाते नाही का? नाही नाही, मोजकाच नाही बनवत, वाचते कधी कधी. मग मी 2 वेळा जेवण करून घेते भूक लागली तर. बघा बरं वहिनी, हात लावून बघा बरं. ताप आहे का तर? मी का डॉक्टरी नाव का मला समजते? नाही नाही, हात लावून तर पहा, अंग गरम आहे का तर? बापा बापा, खूपच अंग गरम आहे ना. चांगलाच ताप आहे सूर्यकांता तुला. हो, थंडी लागून राहिली. आता म्हणलं आता थंडीचे दिवस आहेत, थंडी लागत असेल. नाही नाही सूर्यकांता, तापच आलाय चांगला. भाजीने जेवण करून घे ना, जा बापा पहिले डॉक्टरकडे जा. ताई येता का सोबत? घरीच्या आता एकटीनं जाऊनही नाही होईल. सूर्यकांता आली असते मी, पण आता बाहेर चालले ना. कुठं चालले तर नंतर गेले असते. अहो बापा, त्या बँकेत जायचं आहे ना. ते शांताबाई पैसे उचलून राहिले गटाचे, तर तिथं जायचं नाही आहे का? शांताबाई सचिव आहे आणि मी अध्यक्ष आहे, तर दोघींचं काम राहते ना. म्हणूनच तर नाही गेली वणीवर, नाही तर वणीवर जाणार होती. हो का? ठीक आहे बापा, मग मीच चालली जाईन. कुंताच्या घराकडे काम नाही गेली तर? फोन लावली होती, नाही आहे कुंता वहिनी, वावरात गेली आहे. हो बरोबर आहे, वावरात गेली असेल. हे माझी ननद असेल ना कावेरी, तिला चल म्हणावा. नाही ताई, ते काकूच्या वावरात गेली असेल. काकू आली होती माझ्याकडे, येते का म्हणून. मी म्हणलं माझी तब्येत बरी नाही वाटत, मी नाही येत बापा, ना आता कपडे आहेत म्हणले शिवाचे. कोणतं काम आहे त्या काकूच्या वावरात? माहीत नाही बापा कोणतं काम आहे तर, नाही विचारली, जायचंच नव्हता ना. असेल वाडी बिडी कोडकाची, ते मिरच्या वाडी राहते ना त्याच्या घरी. हो बरोबर आहे, मिरच्या वाडी राहते असेल. हो, हे गेली असेल रजनी दुर्गा नाही? हो हो, त्या गेल्या असतील. चल ना तर भाजी देतो. आणा ना ताई, इथं उन्हामध्ये बसतो, आणा बरं तुम्ही. इकडे उन्हामध्येच मोठा चांगला लागते. हो ठीक आहे, आणते. ह्या बदामच्या झाडाची यायच्याही घरी सावलीच आहे. इकडे ऊन आहे, इकडे उभी राहतो. हां, इथं ऊन आहे, इथं चांगला लागून राहिला. बसून जातो बाबा, चक्कर आल्यासारखा लागून राहिला. हा कापूस ना थंडाच झाला असेल. बापा, हे सूर्यकांता कुठं गेली? तर इथंच तर उभी होती. गेली का घरी? ताई इकडे आहो, बसली. बाई, सूर्यकांता इथं बसली का तू? हो, इथं ऊन होती तर इथं बसली. उभा उभा चांगला नाही वाटत होता तर. हे घे बापा भाजी, आता जेवण बिवण झाले. एवढीच भाजी उरली होती. होते ताई होते, एवढी भाजी खूप होते. पुष्कळ झाली एवढी भाजी तर. मग उद्या वगैरे आणून देईन तुमचा डब्बा. हो हो ठीक आहे ना. चांगलीच कोयकली बापा हे त्या सूर्यकांता. निघते हिच्या कापूस वेच ना. एकच दिवस गेली मी इथं पाहिले, 5 मिनिट बसत नव्हती असे. हावरेली आहे, कोणताही काम करते तर तसेच करते. कपडे शिवल तर रात्रंदिवस एक करते, आणि आता कापूस वेचायला गेली तर तसेच 5-10 मिनिट बसीन का काही नाही. शांताताई तर म्हणत होती ना 10 वाजेत जाऊन म्हणून. आता किती वाजले बाबा? आली नाही घराकडे. चल जाऊन पाहू दे मलाच. ललिता बाबा, ताई तुम्ही 100 वर्ष जगाल, आत्ताच तुमची आठवण केली मी. हो ललिता, 100 वर्ष कोणी आता जगतात का? गेला तो पुराणा काळ 100 वर्ष जगायचा. आता तर 70-80 मध्येच राम नाम सत्य होते, आणि तू 100 वर्षाच्या गोष्टी करून राहिली. ते जाऊ दे, कशासाठी आठवण काढली? हेच म्हणत होती की बँकेत जायचं आहे ना. शांतताई आल्या नाही बा, आता घराकडेच येणार होती. हो, थोडा उशीरच लागला. मी का म्हणते, आज नाही जात म्हणत आहे बँकेमध्ये. काऊन बापा, गटातून तर पैसे काढणार होते ना तुम्ही? हो हो काढणार होता, पण आता 1-2 दिवस थांबू म्हणतो. हो का? कुठून जमले का पैसे? हो, आता तशीच समज. चांगला झाला मग. मग आता कुठं कोणीकडे चालली का तू? नाही ना ताई, कोणीकडेच नाही. आता बँकेत जायचं होता, त्याच्यामुळे मी कोणालाच हो नाही म्हटली. ललिता कोणतं सांगायला आली होती का तुला? नाही ना, काहीच तर सांगायला नाही आली. हो आली होती आमच्या घरी. अर्धा एकर मका लावत आहे तर शिंकाताई म्हणून आली होती. तर मी म्हटली उद्या तर बँकेमध्ये जायचं आहे, आणि ललिताई सोबत येणार आहे म्हटली, म्हणून नाही आली असेल तुझ्या घराकडे. हो, असं होऊ शकते. चल ना तर ललिता, कुंताच्या वावरात जाऊन. मला तर काही सांगितलं नाही ना, लागतात की नाही लागत बाया. अरे बाबा, बाया भेटल्याच नाही ना, कुठल्या बाया मिळतील तिला. आता हे इंदू गेली की नाही तर माहित नाही. लावतो म्हणे आता एकटेच, नाही येईल इंदूचं म्हणे. हो का? हो, तर म्हणून म्हणतो चल मग, आज होऊन जाते तिच्या, मग उद्या आमच्या वावरात. हो तसाही जमते ना, चला मग. ते पाहिलं का, ते लिंक पाठवलं म्हणे, आणि फॉर्मही पाठवलं म्हणे मोबाईलवर. हो हो, इथं ओपन केलं ना, व्हॉट्सअप दिसत आहे इथं. पण पप्पाजी, मी का म्हणतो, पूर्ण व्यवस्थित विचारले का? हो हो विचारलं ना व्यवस्थित. पण पप्पाजी, इथं तर ते पॉलिसी काढायला सांगून राहिले ना. हे तर श्रीराम लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढा म्हणून राहिले, त्याचा फॉर्म आहे. हो हो, ते पॉलिसी काढावं लागते. मग त्या पॉलिसीवर आपल्याला ते देतात पैसे, लोन देतात. जशी ते LICची पॉलिसी आपण गहाण ठेवतो आणि आपल्याला लोन मिळते, तशासारखं आहे हे. श्रीराम लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी आपण काढायची, मग पॉलिसी बॉन्ड आला की ते लोक येतील आणि घेऊन जातील. ते म्हणत होते की स्टॅम्प पेपरवर नोटरी वगैरे करावं लागेल की आमच्याकडे हा पॉलिसी बॉन्ड राहील ह्या कंपनीकडे, आणि मग 15 वर्षानंतर मॅच्युरिटी होईल तर त्या पॉलिसीवर आपला काही अधिकार राहणार नाही. ह्या बजाज फायनान्स कंपनीचा अधिकार राहील असं ते लिहून घेतील आपल्याकडून.
असे बोलले बा ते. हो का पप्पाजी, पण इथं तर वार्षिक प्रीमियम 70,000 रुपये आहे ना. 70,000 रुपये दाखवत आहे. हो बोललो मी त्यांना की 6 महिन्याचे भरू शकतो बा आम्ही पैसे, म्हणून एका वर्षाचे नाही भरू शकत म्हटलं. मग लोन मिळाला की ते 10 लाख रुपये मिळाले की मग तिथूनच वाटलेस बाकीचे पैसे देऊन देऊ, असं बोललो मी. हो का जमते म्हणाले का असे? हो हो जमते म्हणाले ना. 6 महिन्याचे भरा म्हणतात पैसे, मग प्रोसिजर करू म्हणतात लोनची. हो का. तर पप्पाजी इथं तुमचे आधार कार्ड लागत आहे, पॅन कार्ड आणि बँकची पासबुक. हो ते काहीतरी म्हणत होते ना PDF करून पाठवा म्हणून. हो हो PDF करून पाठवा लागते, मी पाठवतो बरोबर. हो त्यांना म्हटलं मला नाही समजत म्हटलं, माझा मुलगा येईल ना मग पाठवेल असं सांगितलं मी. अरे ना पेपर कसा गेला बेटा तुझ्या? गेला ना पप्पाजी, आता माहीत होईल आता रिझल्ट येईल तेव्हा. आई कुठे गेली तर? तुझ्या इथे कोणत्या मावशीच्या वावरामध्ये गेली. हो का. अजून तुमची पासफोटो लागेल पप्पाजी. मी तोपर्यंत हा फॉर्म भरतो, तुम्ही ते डॉक्युमेंट्स आणा. हो हो आणतो. आधार कार्ड पॅन कार्ड ना अजून बँकेची पासबुक नाही. हो आणि पैसे पाठवा लागतील पप्पाजी. आहेत का मग बँकेत पैसे आहेत? ऑनलाईन पाठवा लागतील पैसे. मग रिसिप्ट वगैरे मिळेल का? आता हा फॉर्म भरून पाठवा लागेल आणि मग अमाऊंट पाठवा लागेल. हां भर तू भर, मी ते आणतो कागदपत्र. हो आणा पप्पाजी. बापा ताई तू तर बँकेत जाणार होती ना? नाही जाऊ आता 1-2 दिवस, पाहतो मग नंतर. कोणता तू एकटीच आली, त्या इंदूकडे नाही गेली होती का? गेली होती ना ताई. तर ते वास्तुपूजन आहे म्हणाले, तर वास्तुपूजनाला चालले. हो का. कोणाच्या इथं वास्तुपूजन आहे बाबा? सरपंचीन ताईच्या भावजेच्या माहेरी आहे म्हणे वास्तुपूजन. हां रुक्मिणीच्या माहेरी असेल, घर बनवलं असतील. हो तर तिथं जायचं आहे म्हणे. बरोबर आहे ना, आता भावजेच्या माहेरी तर जावंच लागेल. मान ह्या सूर्यकांताला किती ताप होता बापा. मग अशी आमच्या घरी आली होती तर बापा तिथं कापूस काढायला जाते ना. हो मला आला होता वगैरे सूर्यकांता ताईचा फोन. कुठं आहे वहिनी म्हणून विचारलं तर मी म्हणली वावरात आली, पण सांगितलं नाही बाबा तब्येत बरी नाही आहे का काही म्हणून. ते कापूस काढायला जात होते तर झाला का कापूस काढून त्यांच्या? झाला म्हणे कालच. रात्रीपासून म्हणे बरं नाही वाटत आहे म्हणे. मी तिच्या अंगाला हात लावली तर बाबा मोठा गरम अंग लागला. भाजी वगैरे बनवली नाही म्हणे, तर भाजीसाठी आली होती. असं का. मला तर तसं काही नाही सांगितलं, नाही तर घरी जा म्हटली असते मी. आता तू येऊन गेली होती ना वावरात तर का सांगेल ते. आणि मी जास्त काही विचारले नाही बाबा. मला वाटलं असाच फोन केला असतील, पण त्यांचा आवाज ऐकून असा वाटत होता थोडाशी तब्येत वगैरे बरी नसेल म्हणून. कापूस थंडा झाला असेल ना, कापूस म्हणजे थंडा होते. हो मी एकच दिवस गेली तर माझे टोंगरे वगैरे दुखत होते. आणि हे सूर्यकांता कशी आहे, बसत नाही बाबा अशी थोड्या वेळ तरी. आता आपण कसे आता पाणी गिनी प्यासाठी बसलो, बसते पाणी पिते आणि चालली. मग मी म्हणते तेवढा हाव कशाला करायला पाहिजे नाही का. आता सगळ्या बाया बसल्या आणि आपण गेली आणि कापूस काढत होती. असं मग तिचा कापूस तर जास्त किलो भरला असेल नाही. हो सगळ्यांपेक्षा 2-2 किलो जास्तच भरला तिचा. मग माहीत नाही नंतरच्या दिवशी, पण त्या दिवशी पहिल्या दिवशी तर 2 किलो जास्त भरला. बरा झाला बाबा तुम्ही दोघी जणी आल्या तर, नाही तर मला तर एकटीला नाही का कसंच तरी वाटत होता इथं. रमेश भाऊला सोबत घेऊन यायला पाहिजेत होता ना, एकटी कशाला आली? ते 17 कामाचे आहेत, त्यांना मोठे काम बाहेरचे. ललिता झाला का पाणी पिऊन? हो हो ताई झाला ना. तुम्ही पेता का? नाही नाही पेली ना मी, आता नाही पेत. आता चला आपण मक्का लावून टाकू. हो हो लावू ना. कोणता पाण्यासाठी तर कतलीच आणली ना तू तर. एखादा घगरा बिगरा आणायला पाहिजे होता. मी आपली एकटीच्या हिशोबाने आणली. आता तुम्ही आल्या नसत्या का नाही, तर आता थोड्या वेळात गेली असती घरी मी. हो का. ताई सांगितली नाही ना, बँकेत जाणार होते गटाचे पैसे आणायला, काही सांगितली नाही ना बापा? सांगितली तरी कोणता 2-3 दिवसाच्या नंतर पाहू म्हणून. अरे हो खरं असे बोलले नाही. चल ना आता मक्का लावायला, मग लवकर सुट्टी करून. थंडी लागते आता, खूप थंडी वाढली बापा. हो हो चला चला. विशाल नाही झाला का? 2 घंटे झाला बाबा करून राहिला तू तर. वेळ लागते ना पप्पाजी, ते लिंक 3 वेळ जात होती. ते सेल्फीच 2-3 वेळा काढावं लागली तुमची. झाला आता हे PDF बनवून झाली, आता हे जात आहे बस झाला. 10 मिनिट लागतील अजून. विशाल किती वाजे आला तू? मी ना आई आलो 3 वाजले होते आलो तर. हो का. जेवण बिवण केलं? हो आई जेवण वगैरे केलं. का करून राहिले दोघे आपले का? आई हे श्रीराम लाईफ इन्शुरन्सची ते पॉलिसी काढून झाली ना, त्याचा फॉर्म वगैरे भरत होतो. झाली का काढून? हो आई झाली. पैसे वगैरे पाठवून झाले का? हो पैसे पण पाठवून झाले. किती भरावे लागले? शांत 6 महिन्यासाठी म्हटलं तर 35,000 भरावं लागले. हो का. जमते म्हणाले का 6 महिन्यासाठी? विचारले ना बरोबर? हो हो जमते म्हणाले. मग चांगलं झालं. आधी तर नाहीच म्हणत होते, पूर्ण एका वेळेस भरावं लागतील म्हणत होते. तर मी म्हटलं आमच्याकडे काही पैसे अवेलेबल आहेत नाही तेवढे, नाही जमत असेल तर राहू द्या म्हटलं. मग तर मग ठीक आहे म्हटलं 6 महिन्याचे भरून टाका म्हणाले. मग हो का. मग काही पुरावा आपल्याकडे आहे का मग ते पैसे पाठवले तर? हो ना, मग मी आपल्याच बँकेमधून पाठवला ना, आपल्या खात्यामधून. आणि स्क्रीनशॉट पण काढून ठेवला आणि त्यांनी पण पाठवले मग ते पैसे मिळाले म्हणून. हो का. शांता खूप वेळ लागते, 3:30 वाजेपासून बसला आहे विशाल करायला. झाला की नाही तर व्हायचंच आहे? नाही आई झाला ना. सेल्फी वगैरे पाठवायला लागली शांता, माहित आहे? हो का. चांगली सेल्फी निघाली की नाही तुमची? कशीच नाही गो, का करायचं आहे.